पिंपरखेडा गावातील शेतकरी दिनेश ज्ञानेश्वर राजपूत यांच्या शेतात असून ते सेंद्रिय शेती करतात. तर आज आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की सेंद्रिय शेती ती कोणत्या पद्धतीने करतात. नमस्कार, मी दिनेश ज्ञानेश्वर राजपूत, राहणार पिंपरखेडा, तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी असून मी 100% विषमुक्त जैविक पद्धतीने व गो आधारित शेती करतो. माझ्याकडे अन्नधान्य व कडधान्य व भाजीपाला ही सर्व मी पिके करतो. माझ्याकडे आता सध्याला भाजीपाल्यामध्ये बीट, टमॅटो, वांगी अशा प्रकारे आणि मेथी, कोथिंबीर, लसूण अशा प्रकारे माझ्याकडे भाजीपाल्याचे आता सध्या अवेलेबल आहे. आणि माझ्याकडे कडधान्य म्हणजे हरभरा, मूग, उडीद, चवळी हे सर्व मी सेंद्रिय पद्धतीने पिकवतो. हे बघा मित्रांनो, हा आपला हरभरा आहे. आता एकच दाण्याचं एकच झाड आहे. बघू शकता तुम्ही याला किती हरभऱ्याचे घाटे आणि पूर्णपणे 100% जैविक आहे. मी हे 4 वर्षापासून करतोय. तसे तर परंपरागत शेती माझे वडील करतच होते, पण मी जेव्हा शेतीमध्ये उतरलो आणि मला माहिती मिळाली की सेंद्रिय पद्धतीने शेती केली तर खूप फायदा होतो आणि आपलं आरोग्यही चांगलं राहतं आणि त्यापासून लोकांचं बी आरोग्य चांगलं राहतं. त्यासाठी मी हा निर्णय घेतला आहे की सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे. आणि मी आता गहू लावलेला आहे. बन्सी गहू, देशी बियाणे, बन्सी, माळी बन्सी अशी दोन्ही प्रकारे गहू लावलेले आहे मी 1 एकर. आणि मला मागच्या वर्षी 1 एकरमध्ये मला 15 क्विंटलचं उत्पन्न झालं होतं बन्सी गावामध्ये. तर मी याचा भाव 6,000 रुपये एवढा घेतला होता. आता ह्या वर्षी माझा बन्सीच गहू आहे आणि माझं बन्सी गहू हा बुकिंग झालेला आहे. आज तरी 8 क्विंटलची मागणी ही बुकिंग झालेली आहे आणि 8,000 रुपयाने झालेली. आज मी सेंद्रिय शेती करून खूप प्रसन्न आहे आणि आनंदात आहे. माझी शेती ही माझी शेती ही सुपीक बनली आहे आणि मी यापुढे ही शेती ही सुपीकच करेल आणि मेहनतीची आणि कष्टाचे आणि इमानदारीची सेंद्रिय शेती. आणि मी स्वतः बरं, तुम्ही इथं हे डेपो दिसतायत, हा डेपो तुम्ही कसा तयार केलेला आहे हे सांगता? गांडूळ याच्यात भरपूर गांडूळ असे दिसत आहेत. तुम्ही कोरल्यानंतर आता हे तर बनलेलं आहे, तयार झालेलं आहे. या तुम्ही इकडे गांडूळ दाखवतो. हे तयार होत आहे. हे बघा. बरं, असे बरेचसे असे डेपो आहेत तुमचे लावलेले. तर याच्यात काय नेमकं काय केलेलं आहे तुम्ही? आता मी यामध्ये काडी कचरा व गावरान गाईचं शेण, गोमूत्र, दूध, दही, ताक, जीवामृत बनवून यावरती सोडतो. आणि काडी कचरा ही कुजतो. डिकम्पोजर झालं, गोकुळामृत झालं, हे मी हप्त्याला एका बेडवर 200 लिटर टाकतो. त्यामुळे माझ्या शेतात ही गांडुळाची संख्या भरपूर झालेली आहे व गांडूळ खत हे मला विनाखर्ची भेटतंय. गांडूळ खत हे बघू शकता तुम्ही कसं तयार झालेलं आहे गांडूळ खत. तुम्ही याची विक्री करतात का? हो. मी आतापर्यंत किती विकलेलं आहे? मी आतापर्यंत तरी 5 टन गांडूळ खत विक्री केलेलं आहे, 10 रुपये किलो. आणि पूर्ण शेती ही तुमची सेंद्रिय पद्धतीने? पूर्ण शेती सेंद्रिय पद्धतीने. मित्रांनो, अशा प्रकारे यांची जमीन पूर्ण गांडूळमय झालेली आहे. त्याचप्रमाणे यांनी असे वेगवेगळे असे डेपो तयार केलेले गोण्यांमध्ये. त्याचप्रमाणे गोण्यांमध्येही गांडूळ खत हे भरून ठेवले. संध्याकाळी पाठवून 1 किलो 2 किलो. दुसरी पीठ खाणं मात्र लागतं.
भरपूर वाढत असेल मग नंतर. तालुक्यामध्ये शेतकरी करत असून मॅक्झिमम फायदा रासायनिक खतापेक्षा मॅक्झिमम फायदा यांना या गांडूळ खतापासून झालेला आहे आणि उत्पन्न हे त्यांचं वाढतंय. आणि माझ्याकडे 7 ते 8 गायी आहेत. मला त्या गायीपासून भरपूर असा फायदा आहे. ती पण गावरान. ते आपण देशी. बघू शकता की यांचं जी जमीन आहे खत, ते खत हे गांडूळ खत आहे आणि जमिनीचं जे चहाच्या पावडर सारखी यांची ही जमिनीची प्रत झालेली आहे. धन्यवाद. नमस्कार.